नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजीही घेत असाल. तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हनिंगचं रुटीन शेअर करणार आहे. क्लासेसमधून आल्यानंतर मी घरातल्या सगळ्या गोष्टी कशा आवरते आणि तेही न थकता अगदी प्रसन्न मनाने कशा सगळ्या गोष्टी करते. आणि आज आहे संकष्टी, सो मला आज बनवायचे आहेत बाप्पासाठी मोदक. दर संकष्टीला मोदक बनले जातात असं असं काही नाही आहे. काहीतरी गोड पदार्थ काही ना काही बनला जातो. पण आज मी ठरवलं होतं की आज कसंही करून मी मोदक बनवणार. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आल्यानंतर मी काय केलं, झाडांना पाणी टाकलं. सकाळी मी पाणी टाकायला ॲक्च्युली विसरली आणि दुपारच्या उन्हात पाणी मी कधीही टाकत नाही. तर म्हटलं चला संध्याकाळी आता टाकूया. ऊन पण शांत झालेलं आहे आणि झाडं निवांत असतात त्यावेळेला पाणी टाकलं ना तर ते छान ऑब्झर्वसुद्धा करतात, असं मी वाचलं होतं. सो त्यामुळे मी इथे इव्हनिंगला पाणी टाकायला घेतलेलं आहे झाडांना. आणि मला स्प्रे आणायचा आहे. आधी एक स्प्रे होता तो लोलोनी तोडला. सो मला अजून एक स्प्रे आता घेऊन यायचं आहे, पण कधी आणणं होईल माहिती नाही. पण तोपर्यंत तरी मी पाणी असंच टाकणार आहे. त्यानंतर मी आले किचनमध्ये आणि काय झालं, सकाळी पाणी थोडंसं कमी आलं आज आमच्याकडे. त्याच्यामुळे मशीन लावायची राहून गेली. तर आज म्हटलं चला आता आपण आधीचे कपडे जे आहेत सकाळचे ते आपण आधी वाळत घालूया आणि आता दुसरा लोड जो लावायचा आहे तर तो लावून घेऊया. कारण आता थोड्याच वेळात पाणीसुद्धा येईल. तर मशीन होता माझी इतर कामंसुद्धा मी आवरून घेणार आहे आणि स्वयंपाक सगळाच बनवायचा आहे आज मला. सकाळी जे बनवलं होतं तर त्यातलं थोडंसं शिल्लक होतं, तर आता सगळा बाकीचा स्वयंपाक मला बनवायचा आहे. तर आज मी बनवणार आहे काजूची भाजी. ओले काजूचे गर जे असतात तर आमच्याकडे ते कोकणामध्ये सुकवले जातात आणि त्याचा वापर मग वर्षभर करू शकतो. आणि हे गर जे आहेत ते आम्ही फ्रीझरमध्येच ठेवतो. तर आईने मला गेल्या वर्षी म्हणजे आत्ता जो रिसेंटली उन्हाळा गेला त्यावेळेला तिने 2 भरण्या भरून चांगल्या ओले जे काजूचे गर असतात तर ते दिले होते. तर मी ते अधूनमधून केले याच्यामध्ये श्रावणामध्ये वगैरे. तर आता त्यातले थोडेसे शिल्लक राहिले होते. म्हटलं आता चला नेक्स्ट स्टॉक जो आहे तो आता पुन्हा येईल आपल्याकडे मार्चमध्ये. सो त्यामुळे आधीचे आहे ते संपवले पाहिजे. तर मी इथे बघा हे गर काढून घेतलेले आहेत आणि सिंपल आहे. ह्या गरांमध्ये फक्त पाणी टाकायचं नॉर्मल किंवा मग कोमट पाणी वगैरे टाकलं तरी चालेल आणि थोडं 1-1.5 तास याला सोक करून घ्यायचं. जेणेकरून ते काजू जे आहेत ते पुन्हा टवटवीत होतात. आता हे तुम्हाला दिसत असेल सुकलेले आहेत. तर हे पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवलं की ते टवटवीत होतात. तर इथे मी चहा ठेवला, चहा पिऊन घेतला आणि आता करत आहे देवाची मी पूजा. कारण संध्याकाळ झालेली आहे, दिवाबत्तीचा वेळ झालेला आहे. इव्हनिंगमधली ही गोष्ट माझी खूप फेवरेट आहे. माझी आणि प्रज्ञा आमच्या दोघांचीही फेवरेट आहे. त्यालासुद्धा मी दिवाबत्ती लावायला शिकवलेला आहे. तोसुद्धा कधी-कधी संध्याकाळचा दिवाबत्ती लावतो आणि मलासुद्धा फार आवडतं दिवाबत्ती. दारामध्ये रांगोळी, त्यानंतर दिवे, अगरबत्ती, धूप या सगळ्या गोष्टी खूप खूप मनाला प्रसन्न करतात. आणि ह्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला अजून काम करण्यासाठी आपल्याला एनर्जी देतात. तर त्यानंतर मग इथे कपडे जे होते ते वाळलेले ते मी आधीचे काढून घेतले आणि आता जे कपडे मी काढून घेतले मशीनमधून तर ते सुद्धा मला सुकत घालायचे आहेत. आणि कपडे ते पटकन सुकले जातात कारण खूप हवा असते त्याच्यामुळे पटापट सुकतात कपडे. आणि आता इथे बघा मी लागते आता स्वयंपाकाला. तर मगाशी जे काजू भिजवून घेतले होते तर ते सुद्धा बऱ्यापैकी व्यवस्थित असे झालेले आहेत. आणि आता म्हटलं चला आपण नारळ फोडून घेऊया कारण मला बनवायचे आहेत मोदक आणि मोदकासाठी फ्रेश नारळ म्हटलं फोडून घेऊ. मी आधी 2 दिवस आधी खोबरं खाऊन ठेवलं होतं, पण ते खोबरं मी यूज करणार नाही आहे. तर आता ताजं जे खव आहे तर तेच मी वापरणार आहे. तर इथून हे नारळ जे आहेत त्या गावावरून आईने दिले होते आणि खूप मोठा नारळ, एक नारळ फोडला तरी खूप खूप खव निघतं त्याच्यामधून. आणि ते बघू शकता केवढा मोठा नारळ आहे. तर मी अशी शेंडी काढून नारळ तोडते. तुम्ही कशाप्रकारे तोडता मला नक्की सांगा. तर हे बघा काजूचे गर जे आहेत ते छान भिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता सालं जे आहेत ते अलगद वेगळे होतात. तर आता ह्या काजूगरांना टोपामध्ये घेऊन पाणी टाकून गॅसवरती एक उकळी काढून घेणार आहे. जेणेकरून त्याचं जर चीक वगैरे असेल तर तो निघून जाईल. काय होतं चीक वगैरे जर असेल आणि जर आपण त्याचीच भाजी बनवली आणि चीक घशाला जर लागला तर त्याला आपला घसा खवखवू शकतो किंवा खोकलाही होऊ शकतो. त्यामुळे मग मी असं टोपामध्ये हे करून एक उकळी काढायची, काही टाकायचं नाही, फक्त प्लेन पाणी.
आणि तुमच्या गावीसुद्धा ना अशा प्रकारे सुकवलेले काजू जर मिळत असेल तर नक्की यावर्षी घेऊन या. फ्रीजमध्ये खूप दिवस तुम्ही स्टोअर करू शकता, अगदी वर्षभरसुद्धा. तर इथे बघा खोबरंसुद्धा माझं खाऊन झालेलं आहे. आणि मी इथे काही रेसिपी शेअर केली नाही, कारण दरवेळी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत असते मी मोदकाची. सो इथे डायरेक्ट मोदक जे आहेत ते बनवलेले आहेत आणि पीठ थोडंसं कमी होतं माझ्याकडे, तरीसुद्धा मी ॲडजस्ट करून 11 मोदक बनवले आणि बाप्पाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर मग आत्ता आम्ही करणार आहोत जेवण. आणि संध्याकाळी मी ना मोस्टली भाकरी वगैरेच करत असते. आणि सकाळच्या चपात्या होतात, त्याच्यामुळे ना दोन्ही टाईम चपात्या नको वाटतात, मग संध्याकाळी भाकरी वगैरेच असते. तर आता आम्ही जेवून घेतलं. त्यानंतर मग ह्यानी आणले होते कांदे आणि बटाटे, तर ते म्हटलं व्यवस्थित लावून घ्यावं, कारण हेच जर काम सकाळला ठेवलं तर ते दिवसभर तशीच पिशवी पडून राहते. तर आता हे कांदे वगैरे ठेवून घेतले आणि जे ओले जरा वाटले कांदे ते वेगळे काढून घेतले. तर ते पहिल्यांदा मी यूज करणार आहे. आणि ह्यानी येताना आज आणली होती फुलं खूप सारी, कारण खूप दिवस झाले होते ना फुलं नव्हती. जुनी फुलं जी होती तर तीच मी देवांना वापरत होती. तर आता म्हटलं चला नवीन फुलं थोडी घेऊन येऊया, आणि त्यासाठीच मी त्यांना सांगितलं आणि ह्यांनी खूप सारी फुलंसुद्धा घेऊन आले. तर ती मी फुलं ना अशा प्रकारे स्टोअर करते. एक जो बॉक्स आहे ना आपला प्लास्टिकचा डब्बा, तर त्याच्यामध्ये ना मी खाली पेपर, वरती पेपर आणि मध्ये फुलं अशा प्रकारे स्टोअर करते. अशा प्रकारे जर फुलं स्टोअर केली ना तर ती 15-15 दिवससुद्धा फुलं चांगली राहतात. आणि नक्की तुम्ही करून बघा. आणि पाणी वगैरे जे तयार होतं ना ह्याच्यामध्ये बाष्प वगैरे होऊन पाणी, तर हे बघा हे असं खालीच राहतं पेपराच्या खाली, अजिबात वरती येत नाही. त्यामुळे फुलं ना खराब होत नाहीत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर आता ही फुलं सगळी ठेवून घेते आणि बाकीच्या किचनच्या गोष्टीसुद्धा आवरून घेते. थोडेसे बदाम भिजत घालायचे आहेत. डेली काही बदाम मी घालत नाही, पण आता ना एक दिवस आड करून तरी टाकते मी. आणि उन्हाळा आला तर ते बदामाचं प्रमाण तर अजून कमी होतं. त्यामुळे आता थंडी आहे तेवढं आपण जितकं ड्रायफ्रूट्स वगैरे होतील तेवढं खाऊन घेतले पाहिजेत. तर मी सुद्धा खाते. आणि अजून एक गोष्ट ना तुमच्यासोबत शेअर करायची माझी राहून गेली होती. हा व्हिडिओ जो आहे ना पुढे तुम्ही जो बघाल मेथीच्या लाडूचा, तर तो अगदी ना 15 ते 20 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे जवळ-जवळ. म्हणजे मी पहिल्यांदा गावी गेली होती ना, तर त्याआधी मी ना हे मेथीचे लाडू बनवले होते आणि व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा राहूनच गेला. तो गॅलरीमध्ये तसाच होता आणि खूप दिवस तसाच होता आणि म्हटलं कधी शेअर करू, आणि काही सुचत नव्हतं. म्हटलं आता वेळ पण म्हणजे जवळजवळ निघून गेला, तर थोडी-थोडी गरमी चालू होईल फेब्रुवारीपासून. तरीसुद्धा मला असं वाटलं की चला मी कशाप्रकारे मेथीचे लाडू बनवते तर ते तुमच्यासोबत शेअर करावे, म्हणून हा व्हिडिओ पुढे तुमच्यासोबत शेअर करत आहे. जुना व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला मेथीचे लाडू बनवायचे असेल तर तुमच्यासाठी थोडासा उपयुक्त ठरू शकतो, कारण अजूनही थंडी थोडीफार आहे. उन्हाळा एवढा अजून चालू नाही झालेला आहे, पण फेब्रुवारीनंतर उन्हाळा चालू होईलच. आणि काही त्यातल्या क्लिप्स ज्या होत्या ना त्यासुद्धा डिलीट झाल्या. जसं की मी सांगितलं, खूप दिवस हा व्हिडिओ पडून होता, माझ्यासुद्धा लक्षात नव्हतं आणि शेअर करायचं राहूनसुद्धा गेलं होतं. तर इथं सगळं किचनचं आवरलं, गॅस मी बंद करते, लाईट्स वगैरे सगळ्या. तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित अशा काढून तुम्हाला दाखवल्या होत्या, कारण तुम्हालासुद्धा समजावं की काय काय गोष्टी मी वापरते इथे मेथीच्या लाडूमध्ये. आणि हा लाडू जर खाल्लात ना तर केससुद्धा चांगले होतात, स्किनसुद्धा चांगली होती. तिथे बघा खोबरं आहे, 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं मी इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना इथे मी काजू, बदाम, पिस्ता, मनुका हे सगळे जे आहे ड्रायफ्रूट्स, ते हे मी 35 ते 40 ग्राम या प्रमाणात घेतलेले आहेत. आणि खारीक जे आहे ना तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, 50 किंवा 100 ग्राम. एक जायफळ घेतलेलं आहे, म्हणजे एवढं जायफळ मी टाकणार नाही आहे, थोडंसं किसून टाकणार आहे. त्यानंतर 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, 50 ग्राम इथे मी मेथी घेतलेली आहे. मेथीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. घरात 50 ग्राम होती म्हणून मी तेवढीच घेतली. त्यानंतर काळे तीळ आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी अळशीचं बी घेतलेलं आहे. त्यानंतर इथे जे मिक्स हे मिळतात, म्हणजे सीड्स मिळतात, जसं की पंपकिन सीड, सनफ्लावर वगैरे सगळ्या, तर त्या गोष्टी घेतलेल्या आहेत. हलीम घेतलेला आहे. त्यानंतर डिंक घेतलेला आहे, मखाने घेतलेले आहेत. डिंकाचं मखानाचं प्रमाण ना 50-50 ग्राम आहे. खसखस घेतलेली आहे 1 चमचाभर, वेलची घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार, आणि त्यानंतर हलीम पण घेतलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ड्राय रोस्ट करून घ्यायच्यात. आणि गूळ जितकं हे तुमचं प्रमाण होईल ना सगळं तितकंच गूळ घ्यायचं आहे. आणि एक छोटी वाटी तूपसुद्धा लागणार आहे. तर आधी जे ड्राय रोस्ट करायचे त्या सगळ्या गोष्टी मी ड्राय रोस्ट करून घेतल्या, जसं की खोबरं, पंपकिन सीड्स वगैरे,
फ्लॅक्स सीड्स घ्यायचा आहे, ओवा घ्यायचा आहे, त्यानंतर व्हाईट तीळ जे असतात ते सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता. जितकं साहित्य तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ना, जे आपल्याला आता थंडीमध्ये खाल्लं पाहिजे, तर ते तुम्ही टाकू शकता. हे सगळ्या गोष्टी ड्राय रोस्ट करायचं आहे. फक्त ड्रायफ्रूट्स जे आहेत ना, ते तेलामध्ये किंवा मग तुपामध्ये, मी शक्यतो तुपामध्येच करा, कारण हेल्दी लाडू बनवायचे तर तूप वापरणं गरजेचं आहे. तर ते तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि डिंक जो आहे तो सुद्धा तुपात भाजून घ्यायचा आहे. गव्हाचं पीठसुद्धा थोडंसं तूप टाकून ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. खूप जास्त तूप नाही टाकायचं आहे. तर इथे बघा हे सगळं साहित्य मिक्स करून मी घेणार आहे आणि आता लाडूसुद्धा बनवून घेणार आहे. तर मी जसं की सांगितलं की एक क्लिप त्यातली मिस झाली होती लाडू बनवण्याची. तर हा बघा मी देवाला लाडू ठेवला होता. तो तर अशा प्रकारे बनला होता. तुम्ही बघू शकता आणि आय होप तुम्हालासुद्धा आवडली असेल रेसिपी. पूर्ण जेव्हा मला आता कधी शक्य होईल ना बनवणं, तर नक्कीच शेअर करेन. तर हे लाडू बनवले होते ना, ते खूप जास्त झाले होते. तर त्यातले थोडेसे आता शिल्लक फक्त राहिलेत. तुम्हाला समजावे कसे लाडू झाले होते त्यासाठी ही क्लिप ॲड केली तुमच्या रेफरन्ससाठी.